दिग्विजय, तू बोललास ना तिच्याशी नीट? तुझ्या मनात जे काही आहे ते सगळं सांगितलंस ना? तुम्हाला सांगतो अण्णा, एकदा काय लग्न ठरलं ना की आपण दोघे पूर्ण दिवस नागपूर फिरूया. अरे किती जुन्या आठवणी आहेत, मजा येईल परत बघायला नाही का? ते अंबाझरी, सेमिनरी हिल्स, हा हा, आणि ते महाल, ती आपली शाळा आणि ते एरोड्रोम. मजा मजा. अगं काय हे काय, कुठे होतीस कुठे? काय नाही अण्णा, ते सहज. काय झालं? चिडका मारणार होता तिथे, अशी हाकलून आले ना त्याला. बरं दिग्विजय, नाही म्हणजे आता अमूल्याशी तुझं सविस्तर बोलणं झालंच आहे, मग काय आता तुझा काय निर्णय आहे? कारण काय आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा निर्णय आहे. बरं तुला हे माहिती आहे ना, म्हणजे कल्पना आहे ना तुला की अमूल्या आता एवढ्यात लग्न करणार नाहीये? हो हो हो, अरे हो दे तिला डॉक्टर. अरे अमेरिकेत डॉक्टरला किती पैसा मिळतो, आपल्यासारखं नाहीये काही. हो हो, नाही माहितीये मला माहितीये, पण तरीही मी माझी प्रॅक्टिस ठरवून इथेच करतोय, कारण पैशाला महत्व किती द्यायचं माझ्या बाबांनी मला समजून सांगितलं होतं. आता काय इथे सुद्धा अमेरिकेत जन्माला आली, मी बघतोच आहे ना सगळे डॉक्टर्स खोऱ्याने पैसा कमवत आहेत सर. नाही पण माझी अमूल्य त्यातली नाही बरं का. हा काय? हो अण्णा, मी भारतात असो किंवा अमेरिकेत, मी काम करेन तर तुमच्यासारखंच. अरे बस बस बसा. हाकललं नव्हतंस का नीट? अगं हाकललं होतं, सांगते तुला सगळं नंतर. बरं दिग्विजय, आता तुम्ही अमूल्याशी बोललाय, तिचे सगळे विचार सुद्धा कळलेत तुम्हाला, मग काय आता तुमचा निर्णय काय? पण आम्हाला तर मुलगी पसंत आहे. दिग्विजय, तुझा काय विचार आहे? माझी काहीच हरकत नाहीये. दिग्विजयचा तर आधीपासूनच होकार होता. अरे वेदांत आणि अमूल्य टीव्हीवर दिसत आहेत, जरा आवाज वाढवा. काय? तर आता आम्ही घेऊन आलो आहोत एक ब्रेकिंग न्यूज. कहाणी सध्या सोशल मीडियावर गाजत असलेल्या 36 गुणी जोडीची. तर हे आहेत वेदांत वानखेडे. नागपूरच नव्हे तर महाराष्ट्रातील मोठे पुढारी दिवंगत श्रीधर वानखेडे यांचे ज्येष्ठ चिरंजीव, जे गेले काही वर्ष बिझनेसमॅन ऑफ द इयरचा अवॉर्ड जिंकत आहेत. एक मुलगी रात्रभर यांच्या बरोबर यांच्या ऑफिसमध्ये होती. तर ही आहे ती मुलगी, डॉक्टर तुंपलवार यांची मुलगी अमूल्य. आता ऐका यांची कहाणी. एक यशस्वी बिझनेसमॅन आपल्या कार्यालयातल्या मुलीसोबत रात्रभर राहतो आणि ती त्याची कबुली देते. याविषयी तुमचं काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही पोल कंडक्ट करत आहोत. तर खाली दिलेल्या नंबरवरती मेसेज करा आणि पाहत राहा पोल खोल न्यूज. अण्णा काय हे जे सांगतायत ते खरं आहे का? हो नाही म्हणजे कसं आहे, म्हणजे तुझी मुलगी ह्या मुलाबरोबर रात्रभर ऑफिस मध्ये होती? अरे देवा, अमेरिकेतली मुलगी नको होती म्हणून ओळखीची बघितली आणि ती चक्क एक रात्र. तुम्ही खपवून घेतलं, पण आम्ही नाही खपवून घेणार. तुम्ही एक काम करा, इथे पुढे ना एक सर्कल लागेल, तिथून लेफ्ट घ्या आणि तिथे कोणालाही विचारा, कोणी सांगेल आपण. त्याचं काय की बाहेर मला एकाने चुकीचा रस्ता सांगितला. अरे मी ऑफिस मध्ये नसलो तर तुम्ही काय काम बंद करून गप्पा मारत बसता का? तुमचे बॉस नेहमीच असे ओरडत असतात का? त्यांचा स्वभावच तसा आहे. अच्छा, आता मला क्लिअर झालं की हिचा बॉस इथे का आलाय. या दोघांमध्ये ना नक्कीच काहीतरी चालू आहे. जेव्हा आम्ही दोघं टेरेसवर बोलत होतो ना, हा जोर जोरात कॉलवर ओरडत होता
आणि मला डिस्टर्ब करत होता. मी याबद्दल अमूल्याला विचारलं, पण तिने सुद्धा याचीच बाजू घेतली. अरे तुमच्यामध्ये होतं अफेअर, तर मग हा बघण्याचा कार्यक्रम तरी कशाला करायचा? हो ना. आणि ही आम्हाला सांगते मला हवं तेव्हा घरी येईल का या वेदांतला भेटायला? आय एम सो एम्बॅरेस्ड. हो, अशा मुली तर अमेरिकेत सुद्धा आहेत. बट आय वॉन्टेड ओनली महाराष्ट्रीयन गर्ल विथ ऑल संस्कार. अण्णा दोस्त आहोत आपण. आणि हे काय झुटा सिक्का खबर आता क्या? बस गप्प बसा, गप्प बसा तुम्ही तिघे. एक शब्द बोलू नका आता. काय चाललंय तुमचं? काय चाललंय? आणि काय रे, महाराष्ट्रीय गर्ल विथ संस्कार? आय एम सो एम्बॅरेस्ड. हा मिस्टर दिग्विजय, आय एम प्राऊड ऑफ माय डॉटर. अंडरस्टँड? आणि काय रे, तिकडे अमेरिकेत राहतोस ना, पण तिथला बक्कळ पैसा चालतो तुला, पण तिथली स्वतंत्र विचारांची बाई झेपत नाही म्हणून इकडे येतं का लग्न करायला? तिकडे मोलकरी मिळत नाही म्हणून इकडे येऊन हक्काची मोलकरी निधून घेऊन जायला? कसले ढोंगी आहात रे तुम्ही? हा? आणि उगाच नाही तुम्ही माझ्या मुलीला डॉक्टर होण्याची परवानगी देतात, कारण तिने तिथे येऊन भरपूर पैसा कमवावा म्हणून. होय ना? काय रे, बरोबर ना? आणि तू रे दिग्विजय, आता कायमचा राहायला गेलास ना तिकडे, अरे मग तिथल्या मातीशी, त्या देशाच्या संस्कृतीशी, तिथल्या स्वातंत्र्याच्या संकल्पनेशी जरा प्रामाणिक राहा ना. आणि मिलिंद, तू आणि तुझी बायको माझ्या मुलीचं स्पष्ट वक्तेपणा, स्पष्ट बोलणं खूप आवडलं होतं तुम्हाला आधी. तिच्या सगळ्या अटी मान्य केल्या होत्या तुम्ही. काय आणि बरं झालं तुमच्या तिघांचे खरे चेहरे आधीच समोर आले आमच्या. अगदी योग्य वेळी लागली ती बातमी, योग्य वेळी लागली. अरे तुम्ही काय नकार देता रे माझ्या मुलीला? उलट मीच तुमच्या या अमेरिकेच्या अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या मुलाला नकार देतोय. या तुम्ही या प्लीज. मी निघतो. काय झालं? असा शांत कायस? म्हणजे काय बोलू मी? हे जे काही झालंय त्याला मी जबाबदार आहे. माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना त्रास झाला. हे बघ, जे काही घडलं त्याला तू जबाबदार नाहीयेस. त्याच्यात कुणाचाही दोष नाही. पण बघ, ह्या गोष्टीमुळे अण्णांच्या मित्राचा, त्यांच्या कुटुंबाचा खरा चेहरा आपल्या सगळ्यांसमोर आहे. वेदांत, हे बघ, मी जे काही केलं त्याविषयी माझ्या मनात काहीच शंका नाही. आणि मी पोलिसांसमोर साक्ष दिली ह्याविषयी माझ्या घरच्यांच्या मनात काही प्रश्न नाहीत. तू बघितलंस ना अण्णा कसे बोलत होते त्यांच्या मित्राशी. तेव्हा तुला माझ्याविषयी अभिमान नाही जाणवला. आणि बरं झालं, अशा संकुचित मनोवृत्तीच्या माणसांशी संबंधच नव्हता. मूल्य, तुझे आई वडील खूप समजून घेतात तुला. दुसरं कोणी असतं तर खूप आरडाओरडा केला असता. म्हणून तर मी जगाची काळजी नाही करत. मला माहितीये ते माझ्या पाठीशी ना खंबीरपणे उभे. तुला माहितीये वेदांत, माझं जर काही चुकलं ना तर अण्णा रागवतात, पण मग योग्य मार्गदर्शनही करतात. आमच्या घरी नियम आहे, कोणी कोणापासून काहीच नाही लपवून ठेवायचं.
अण्णांनी आरडाओरडा नाही केला, पण तू कुणावर ओरडत होतास रे? माहित नाही, ओरडलो विजयला, पण का? मला जर आधी माहिती असतं ना ही लोक अशी आहेत, मी तुला अजून जोरात ओरडायला सांगितलं असतं. पण मला सांग, तू इकडे कशाला आला होता? इकडे म्हणजे तुझ्या घराजवळ ना, ते आपलं ती होती मीटिंग होती माझी बँक ऑफिसर सोबत. ते नेहमी ऑफिसमध्येच होते ना मीटिंग, सो यावेळेस त्यांनी बाहेर भेटायचं ठरवलं. ते इथे जवळच राहतात म्हणून इकडे आलो होतो. आणि मग अण्णांनी बघितलं, ते बोलले की घरी या. मी म्हटलं कशाला, मी जातो ना. पण मग अण्णा जबरदस्ती घेऊन आले मला. सवय नाही अरे तुला कसली? खोटं बोलण्याची. मूल्य, अगं मी कशाला खोटं बोलू? तुला नाही बोलतायत खोटं. तुझा चेहरा सगळं बोलून जा. मूल्य, मी खरंच बोलतोय. खरंच मीटिंग होती माझी. मला उशीर होतोय, मी जातो. वेदांत, तुला जेव्हा सांगावंसं वाटेल तेव्हा सांग. काय? इथे यायचं खरं कारण. एक यशस्वी बिझनेसमॅन आपल्या कार्यालयातल्या मुलीसोबत रात्रभर राहतो आणि ती त्याची कबुली देते. याविषयी तुमचं काय मत आहे? अरे तुमच्यामध्ये होतं अफेअर, तर मग हा बघण्याचा कार्यक्रम तरी कशाला करायचा? तुला जेव्हा सांगावंसं वाटेल तेव्हा सांग. काय? इथे यायचं खरं कारण. काय वेदांत वानखेडे, काय झालं तुला? कुठे काय, सगळं छानच आहे. रात्री नागपूर खूप मस्त दिसते. खूप दिवसांनी बघतोय. काय मस्त दिसते रे या रात्री तुला. रात्री सारखी रात्र आहे. तुला अचानक ही रात्र मस्त दिसायला लागले. प्रेमात वेडा झालायस का तू? मी आणि प्रेम शक्यच नाही. काय शक्य नाहीये? अरे अमूल्याच्या प्रेमात पडलायस तू. आता मला सांग, आज तुझ्या 2 मीटिंग्स होत्या, त्या कॅन्सल करून तू अमूल्याच्या घरी गेलास का? कारण तिला मुलगा बघायला येणार होता आणि त्या मुलाला तू चुकीचा पत्ता दिलास. बिचारा दिवसभर भटकत होता. आता हे काय सांग? अरे हे प्रेम नाही तर काय आहे? नाही, अरे तो मुलगा
अमूल्यासाठी योग्य नव्हतं. आणि अमूल्य पण म्हणाले ना, तो संकुचित मनोवृत्तीचा होता. आणि अशा मुलाशी अमूल्याचं लग्न होणं योग्य नाहीये, अजिबात नाही. अमूल्य ती सुंदर दिसत होती आज, आणि तिच्या बाजूला तो दिग्विजय. शोभला तरी असता का? US रिटर्न. त्याला ना US लाच रिटर्न पाठवलं पाहिजे. तुला काय वाटतं, तिच्यासाठी योग्य असा मुलगा कोण आहे? मला काय माहित. आहे ना आपल्याकडे परफेक्ट असा मुलगा आहे. कोण? वळून बघ. अरे काय बोलतोयस तू? अरे बघ ना, वट. वेदांत वानखेडे. मी? हो, तू. तुला ना वेड लागलाय, ठार वेडा झालायस तू. मी आणि प्रेम शक्यच नाही. आणि लग्न ते इथे अमूल्याशी इम्पॉसिबल. अरे आमचं नाही पटत, भांडणं होतात आमची. आणि हे तुझं ते प्रेम भीम आहे ना, ते विक्रांसाठी ठीक आहे. मला नाही पडायचं आहे भानगड. आणि तुला माहिती आहे ना, मला मुली नाही आवडत. मग मी का पडेन प्रेमात? मग मला सांग, तुझं तिला सारखं विचारत असतोस ना की तू माझी मित्र म्हणून मदत केलीस का बॉस म्हणून? हे जे करतोयस हे प्रेम नाहीये का? मग सांग ना काय? मैत्री मैत्री असू नाही शकत का? मैत्री काय ना वेदांत, मैत्री ही पहिली पायरी असते. आणि मग त्यावर पाय ठेवून पुढचा प्रवास. सुरुवातीला सगळे असेच म्हणतात, आम्ही फक्त मित्र आहोत. जर ही मैत्री नसेल तर मी पण नाही सांगू शकत आहे नातं कुठलं आहे ते. अरे पण अमूल्य म्हणाले का आम्ही मित्र आहोत? नाही ना. पण तुझं वागणं बदलत चाललंय. अच्छा अच्छा, आत्ता माझ्या लक्षात येत. तिने पोलिसांसमोर साक्ष दिली, ती माझ्या बाजूने उभी राहिली, म्हणून तू असं म्हणतोयस ना? चुकीचं आहे, असं काही नाही. अरे जसं मी आरतीची मदत केली तशी अमूल्याने माझी मदत केली, बस एवढंच आहे, बाकी काही नाही. समजलं? काय समजलं? हे बघ, त्या प्रेमाच्या भानगडीतनं काही समजत वगैरे नाही. माणूस आधी प्रेमात पडतो, मग त्याच्या लक्षात येतं की तो पडलाय. आणि मी बघू शकतो की तू नक्कीच प्रेमात पडलाय. हे बघ, या प्रकारात ना काही समजतच नाही. तू गप्प बस रे. उद्या मी तिला कॉफी हाऊसला बोलवलं. मग काय बोलणार आहेस तिथे? तेच सुचत नाहीये मला. मला तर वाटतं ती कॉफी ना घशाखाली उतरणारच नाही माझ्या. हे बघ, जे मनात आहे ना ते बोलून टाक. अरे खरंच माझ्या मनात काही नाहीये. ती अमूल्य ना बरोबर बोलते. तुला साधं खोटं पण बोलता येत नाही. अरे मनामधलं जे आहे ते बोलून टाक ना. मी पण ना वेळ वाया घालवला तुझ्यावर. कोणाकडून अपेक्षा ठेवतोय मी? अरे खरंच माझ्या मनात काही नाही. हो का? काही नाही तुझ्या मनात? मग तो मुलगा आला तेव्हा का गेला होतास तू? वेदांत, तुझ्या हातात असतं ना तर तू त्या मुलाला गाडीत बसून एअरपोर्टला नेलं असतंस आणि तिथून परत अमेरिकेला हाकललं असतंस. चल आता गाडी सुरू कर आणि घरी जा. आणि हो, कुणी वाटेत आलं तर त्याला फिरवू नकोस आणि तू उगाच भटकू नकोस. स्वतःच्याच घरी जा, नाहीतर परत रस्ता चुकून जाशील तिच्या घरी. झोपली असेल ना ती, म्हणून जा. अरे अमूल्याच्या प्रेमात पडलायस तू.